सिद्दीकी यांच्या घराबाहेरची आपण दृश्य बघतोय। जिशान सिद्दीकी देखील आपल्याला बघायला मिळतात। त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। त्यांच्या वडिलांची अशा प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे। गोळ्या झाडून त्यांच्या जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच त्यांच्या वडिलांची अशा प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे आणि या सर्वांमुळे जिशान सिद्दीकी भावूक झालेले आहेत। त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि बडा कब्रस्तान इथे त्यांचं दफनविधी होणार आहे। जिशान सिद्दीकी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील आहेत। आपण जिशान सिद्दीकी यांची परिस्थिती बघू शकतोय। आपल्या वडिलांची अशा प्रकारे हत्या केली जाणं ही कोणत्याही मुलासाठी वेदनादायक गोष्ट अशी आहे आणि याच वेदना आज जिशान सिद्दीकी यांच्या चेहऱ्यावरही आपल्याला बघायला मिळतात। जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयामध्ये काल बाबा सिद्दीकी गेलेले होते आणि या कार्यालयामधून बाहेर येताच गाडीमध्ये बसल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला होता आणि ही संपूर्ण घटना जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर घडली। ही घटना घडल्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्या छातीला गोळी लागली होती आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणातील 3 पैकी 2 आरोपींना पोलिसांनी पकडलेलं आहे। आता त्यातल्या एका आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथकं देखील तैनात करण्यात आलेली आहेत आणि या एका आरोपीचा शोध घेतला जातो। तर बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली आहे। एक पोस्ट देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि या पोस्टमधून त्यांनी सलमान खानला मदत केल्यामुळे आणि दाऊदचे निकटवर्ती असल्यामुळे आपण ही हत्या केल्याची कबुली त्यांनी या पोस्टमधून दिलेली आहे। आपण एका बाजूला बघतोय बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव घराबाहेर आणलं गेलं आणि त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर एकवटलेले आहेत। जिशान सिद्दीकी देखील या ठिकाणी आपण बघू शकतो। त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। ते कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं देखील आवाहन करतायत। त्यांची देखील परिस्थिती काहीशी खालावल्याचं आपण बघतोय। काल रात्री जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि याच गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। आज सकाळीच बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यांनी या संदर्भातली पोस्ट केलेली होती। त्यामुळे आज बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अनेक खळबळजनक खुलासे केले जात आहेत। आज सकाळपासूनच अनेक राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी इथं उपस्थिती लावलेली होती। तर आता आपण दृश्य बघतोय, बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव बाहेर आणलेलं आहे आणि आता नमाज पठण केलं जाईल आणि नमाज पठण केल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान इथं दफनविधी पार पडणार आहे। बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकवटलेले आहेत। अगदी काल रात्रीपासूनच त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती। आता आपण बघतोय सध्या नमाज पठण केलं जातं। या शेवटच्या नमाज पठणानंतर या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे आणि मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान इथं हा दफनविधी पार पडेल। आपण जिशान सिद्दीकी यांची ही दृश्य बघतोय। आपल्या वडिलांच्या जाण्यानं त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। बाबा सिद्दीकी केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या देखील बाबा सिद्दीकी अत्यंत जवळचे आणि निकटवर्तीय मानले जायचे। अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी देखील त्यांचं एक घनिष्ठ असं नातं होतं। त्यामुळे आज सकाळपासूनच अनेक बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींनी बाबा सिद्दीकी यांना निरोप देण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी गर्दी केलेली होती। सकाळपासूनच अनेक जण आलेले होते। संध्याकाळी सलमान खान देखील त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेला होता। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी बाबा सिद्दीकी यांचं अंत्यदर्शन घेतलं, त्यांना अखेरचा निरोप दिलाय। बाबा सिद्दीकी यांचा आता पार्थिव घराबाहेर आणला गेलेला आहे। नमाज पठण झालेला आहे आणि आता अंत्ययात्रेला सुरुवात होईल। मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान इथं दफनविधी पार पडणार आहे। बाबा सिद्दीकी यांच्या जाण्यानं खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे, कारण त्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे, एका बड्या नेत्याची अशा प्रकारे भर रस्त्यात हत्या केल्यानं कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे विरोधकांनी देखील सरकारवर टीका केलेली आहे। एका बड्या नेत्याला वाय दर्जाची सुरक्षा असतानाही अशा प्रकारची हत्या होणं हे अत्यंत दुर्दैवी असं मानलं जात आहे। त्यामुळे विरोधकांनी देखील सरकारवर आता टीकेची झोड उठवलेली आहे। आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेरची दृश्य, जिशान सिद्दीकी यांना अश्रू अनावर झालेले आहेत।
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं संपूर्णच सिद्दीकी कुटुंबावर आज शोककळा पसरलेली आहे। सिद्दीकी यांची अशा प्रकारे हत्या होणं हा सिद्दीकी कुटुंबाला खरं तर मोठा धक्का आहे। काल रात्रीपासूनच सिद्दीकी यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत। जिशान सिद्दीकी हे भावूक झालेले आपण बघतोय। आपल्या वडिलांच्या अशा हत्या होण्यानं आणि त्यांच्या अशा जाण्यानं जिशान सिद्दीकी यांना अश्रू अनावर झालेले आहेत। त्यांची आपण परिस्थिती बघू शकतोय। बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव घराबाहेर आणलं गेलेलं आहे। काल रात्री त्यांची हत्या करण्यात आली, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता। बाबा सिद्दीकी यांची प्रकृती ठीक असावी, ते नीट असावेत म्हणून अनेक जण प्रार्थना करत होते। मात्र काही वेळातच त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे। बाबा सिद्दीकी यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घराबाहेर जनसागर उसळलेला आहे। वडिलांचं अंतिम दर्शन घेताना जिशान सिद्दीकी हे भावूक झालेले आहेत, त्यांना अश्रू अनावर झाले। तर शेवटचं नमाज पठण करण्यात आलेलं आहे आणि आता ही नमाज पठण करून झाल्यानंतर अंत्ययात्रेलाही सुरुवात होणार आहे। पावसानं देखील सुरुवात केलेली आहे आणि या पावसामध्ये खरं तर अंत्ययात्रा आधीच निघणार होती, मात्र पावसामुळे काहीसे अडथळे आले आणि या अंत्ययात्रेला आता सुरुवात होणार आहे आणि मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान इथे दफनविधी पार पडेल। आपण हे दोन दृश्य बघतोय। एका बाजूला अंत्यदर्शन घेताना, आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन घेताना जिशान सिद्दीकी यांना अश्रू अनावर झालेत, तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव ज्यावेळी घराबाहेर आणलं गेलं त्यावेळेची ही दृश्य आपण बघतोय। बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या जाण्यानं मोठा धक्का बसलेला आहे। गेले अनेक वर्ष एक सक्रिय राजकारणी म्हणून बाबा सिद्दीकी यांच्याकडे पाहिलं जायचं। काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता आणि एका सक्रिय राजकारण्याचा अशा प्रकारे हत्या होणं ही सर्वांसाठीच एक धक्कादायक आणि धक्क्याची बातमी आहे। जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला होता। ज्यावेळेस बाबा सिद्दीकी हे त्यांच्या गाडीमध्ये बसले त्याच वेळीस आरोपींनी त्यांच्या गाडीबाहेर फटाके लावले आणि या फटाक्यांच्या आवाजाकडे सगळ्यांचं लक्ष जाताच आरोपींनी त्याच वेळी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आणि त्यातली एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली आणि अतिरक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झालेला आहे। काल ज्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमी कळली त्याच वेळी अनेक जणांनी लीलावती रुग्णालयामध्ये धाव घेतली। लीलावती रुग्णालयामध्ये अनेक राजकीय नेते असतील, सेलिब्रिटी असतील, हे बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबासोबत असल्याचं आपण पाहायला मिळालं। सकाळपासून देखील अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी बाबा सिद्दीकी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येत होते। आताही बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येनं समर्थक एकवटलेले आहेत। या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केलेली आहे। त्यातील एकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आलेली आहे। या दोन्ही आरोपींचा पोलीस आता कसून तपास करणार आहेत, त्यांची चौकशी करणार आहेत। मात्र एक जो आरोपी होता तो त्याने पळ काढलेला होता, त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत। तर बाबा सिद्दीकींची अंत्ययात्रा निघालेली आहे। आपण ही दोन दृश्य बघतोय। बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव घराबाहेर आणलं, त्या ठिकाणी त्यांचं अंत्यदर्शन घेताना, वडिलांचं अंत्यदर्शन घेताना जिशान सिद्दीकी हे भावूक झालेले आहेत। अनेक कार्यकर्ते, अनेक समर्थक देखील भावूक झालेले आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। आपल्या नेत्यानं आपल्यामधून अशा प्रकारे एक्झिट करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक वेदनादायक अशी गोष्ट आहे आणि बाबा सिद्दीकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येमुळे सर्वच समर्थकांना, सर्वच कार्यकर्त्यांना तसंच सिद्दीकी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। तर दुसरीकडे ज्या क्षणी बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव घराबाहेर आणलं त्यावेळेसची आपण ही गर्दी बघतोय। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या